शेंगवाळे संस्थान हर्षद सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीने सर्व तरुणांच्या सहकार्यातून सर्व आबालवृद्ध माता भगिनीच्या सद्भावनेमधून संपन्न होत असलेला हा एक महिनाभर चालत असणारा श्री शिवकथा ज्ञानयज्ञ महोत्सव भगवान शंकराच्या दिव्य कथा आपण श्रवण करतो आहोत आणि पाठीमागल्या भागामध्ये अर्जुन हा अस्त्रप्राप्तीच्या निमित्ताने तपश्चर्या करण्याकरता जाण्यास तयार झालेला आहे असं आपण पाठीमागं ऐकलं. दुर्योधनाने दुर्वास ऋषीला 2 महिने आपल्याकडे चातुर्मासामध्ये ठेवून घेऊन एक दिवस तरी पांडवाची सेवा आपण घ्यावी अशी विनंती करून पांडवाकडे पाठवलं आणि भगवान कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी द्रौपदीच्या धाव्याकरता धावून आले आणि दुर्वासादिक सर्व ऋषीमुनींना गंगेवरच तृप्त करून त्यांना काढून दिलं आणि नंतर तेच भगवान कृष्ण परमात्मा पांडवांना त्यांच्या हिताच्या काही गोष्टी सांगायला लागले आणि त्याच वेळी व्यास महाराजही त्या ठिकाणी आले आणि व्यास महाराज आणि भगवान कृष्ण परमात्मा या दोघांनीही अर्जुनाला धर्मराजाला सर्वांना समजावून सांगितलं की अर्जुनाने तपश्चर्या करायला जावं आणि तपश्चर्या करत असताना भगवान शंकराला प्रसन्न करून घ्यावं आणि भगवान शंकरांच्याकडून महादेवाचं जे दिव्य अस्त्र आहे पाशुपत अस्त्र ते प्राप्त करून घ्यावं आणि त्याचबरोबर इंद्रदेवाचीही आराधना करावी आणि इंद्रदेवाकडूनही अनेक प्रकारचे अस्त्र प्राप्त करून घ्यावेत अशा प्रकारची सूचना व्यास महाराजांनी आणि भगवान कृष्ण परमात्म्याने पांडवांना सांगितली. आता हे तुमचे वनवासाचे दिवस पूर्ण होत आलेले आहेत. हे शेवटचंच वर्ष आहे आणि या शेवटच्या वर्षामध्ये तुम्ही हे साधना करावी अशा प्रकारे सांगितलं असता अर्जुन हा तपश्चर्या करायला निघालेला आहे आणि त्यावेळेस व्यास महाराजांनी अर्जुनाला दीक्षा दिली की भगवान शंकराची आराधना कशा प्रकारे करावी त्याची संपूर्ण माहिती सांगितली. पंचाक्षरी मंत्र सांगितला. ओम नमः शिवाय हा अशा प्रकारचा मंत्र सांगितला आणि तपश्चर्या कशी करावी तेही सांगितलं आणि हे एवढं सगळं सांगून त्याच ठिकाणी व्यास महाराज अंतर्धान झाले. भगवान कृष्ण परमात्मा हे बऱ्याचशा काही त्यांच्या हिताच्या गोष्टी सांगून तेही आपल्या द्वारकेला निघून गेले आणि इकडे अर्जुन हा एका पर्वतावर आला आणि त्या पर्वतावर कोणीही माणूस येणार नाही, कोणाचाही त्या ठिकाणी सुगावा लागणार नाही आणि कोणालाही तो अर्जुन दिसणार नाही अशा प्रकारे त्या ठिकाणी अर्जुन थांबलेला आहे. इंद्रकील नावाचा पर्वत आहे आणि त्या पर्वतावर अर्जुन हा एकटाच गेलेला आहे आणि जातेवेळेस आपले शस्त्रास्त्र सोबत घेऊन गेलेला आहे. आपलं गांडीव धनुष्य आहे, अक्षय भाता असलेला अर्जुनाचं जे तुणीवर आहे की ज्यामध्ये बाण कधी संपतच नाही अशा प्रकारचा तो अक्षय भाता अर्जुनाच्या जवळ आहे. अजूनही जे जे काही गोष्टी लागतात ते सर्व प्रकारचे शस्त्र अस्त्र अर्जुनाच्या सोबत आहे आणि अशा प्रकारे तपश्चर्या करायला अर्जुन गेला असता त्या इंद्रकील पर्वतावर त्याने भगवान शंकराच्या नावाने आराधना करायला सुरुवात केली, तपश्चर्या करायला सुरुवात केली. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायला सुरुवात केली. व्रतस्थ राहून फलाहार सेवन करून किंवा वृक्षाचे पानच खाऊन अशा प्रकारे होईल तोपर्यंत उपाशी राहून
तपश्चर्या त्याला म्हणतात की ज्याच्या योगाने शरीर हे शुष्क होईल, तप्त होईल, त्याला तप असं म्हणतात. मनाला, शरीराला, इंद्रियांना ताप देणे, त्याचं नाव काय? तप करणे. एकादशीचं व्रत धरल्याच्या नंतर आपण शरीराला तापच देत असतो त्या दिवशी, आहे की नाही? काही खायचं नाही, उपाशी राहायचं, रात्रभर जागरण करायचं, भगवंताचं भजन करायचं वगैरे. अशा प्रकारे शरीराला ताप देण्याचंच ते एक व्रत आहे, तपश्चर्याच आहे ती एक प्रकारची. काही लोक तर ते निर्जला एकादशी धरतात. पाण्याचा घोटसुद्धा त्या दिवशी प्यायचं नाही, खाणं पिणं तर सोडा, पण पाणीसुद्धा प्यायचं नाही, अशा प्रकारे निर्जला एकादशी धरतात. असे बऱ्याचशा प्रकारचे तप करत असताना आजही लोक पाहायला मिळतात. एका गावाला मी भागवत कथा सांगायला गेलो होतो. तिथं एक बाई 7 दिवस ती खाली बसलीच नाही. 7 दिवस उभीच होती ती, रात्रंदिवस. तपच आहे एक प्रकारचं. तर अशा प्रकारे अर्जुनानेही तप करायला सुरुवात केली. एका पायावर अर्जुन उभा राहिला, सर्व शरीराचा तोल एका पायावर सांभाळून त्याने आपले दोन्हीही हात वर केले आणि आकाशाकडे असं वर पाहून सूर्याकडे नजर लावली आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायला सुरुवात केली. आणि त्या अर्जुनाच्या तपश्चर्याच्या योगाने इंद्राधिक देवांना ताप व्हायला सुरुवात झाला. इंद्राधिक देवाचे जे काही अनुचर होते त्या लोकांनी इंद्रदेवाला जाऊन सांगितलं, इंद्रदेवा, हा जो ताप तुम्हाला होत आहे याचं कारण आहे की अर्जुन नावाचा कोणीतरी एक मानव तपश्चर्या करत आहे आणि भगवान शंकराची तो आराधना करतो आहे आणि त्याच्या योगाने हा सर्व ताप निर्माण झालेला आहे. आणि मग सर्व इंद्रादिक देव, सर्व ऋषी मिळून भगवान शंकराकडे गेले, भगवान शंकरांना नमस्कार केला, भगवान शंकराची स्तुती केली आणि भगवान शंकर प्रसन्न आहेत असं पाहून भगवान शंकराची विनंती केली की हे शंकर, अर्जुन नावाचा कोणीतरी एक मानव तपश्चर्या करतो आहे आणि तो तुमच्या नावाने तपश्चर्या करतो आहे, तर त्याची काय जी इच्छा असेल ती इच्छा तुम्ही पूर्ण करावी, म्हणजे आम्हाला झालेला होत असलेला हा ताप कमी होईल. आणि भगवान शंकर हसले त्यांच्याकडे पाहून आणि मग मोठ्या गंभीर आवाजामध्ये बोलायला लागले की बाबा रे, अर्जुन तपश्चर्या करतोय हे मला माहिती नाही असं नाही, आणि त्याची इच्छा पूर्ण करण्याकरता मी त्याच्याकडे जाणारच आहे, तुम्ही चिंता नका करू. म्हणजे जा आपल्या घराला. आणि सगळे देवलोक पुन्हा भगवंताला नमस्कार करून शंकराची स्तुती वगैरे करून परत आपापल्या ठिकाणी आले. आणि इकडे भगवान शंकरांनी एक योजना तयार केली की म्हणजे आपण डायरेक्ट जाऊन अर्जुनाच्या समोर उभं राहायचं नाही, तर अर्जुनाची माझ्यावर किती भक्ती आहे आणि अर्जुन हा कितपत योग्य आहे आपल्याजवळचे शस्त्र घेण्याकरता, त्याचीही आपल्याला परीक्षा करता येईल. आणि म्हणून भगवान शंकरांनी एका किराताचं रूप धारण केलं. किरात म्हणजे भिल्ल. किराताचं रूप धारण केलं. आपल्या कमरेला काहीतरी वृक्षाची साल वगैरे असं काहीतरी गुंडाळलं किंवा मृगचर्म वगैरे असं काहीतरी, लाल कपडा वगैरे असं काहीतरी गुंडाळलं. आपल्या त्रिशूळाला लावलेला जो झेंडा होता त्या झेंड्यावर वृषभ चिन्ह होतं, बैलाचं चिन्ह होतं. वृषभध्वज म्हणतात महादेवाला. वृषभध्वज म्हणण्याचं कारण त्या झेंड्यावर महादेवाचं चित्र असतं
महादेवाच्या झेंड्यावर. जसं अर्जुनाच्या झेंड्यावर मारुत्रयाचं चित्र असतं, भगवान विष्णूच्या ध्वजावर झेंड्यावर गरुडाचं चित्र असतं. गरुड ध्वज म्हणतात त्याला. भगवान विष्णूला काय म्हणतात? गरुड ध्वज. अर्जुनाला मारुत्रयाचं चिन्ह आहे अर्जुनाच्या ध्वजावर. ध्वजस्तंभावरी वानरू जो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंग धरू अर्जुनेसी, असं ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेलं आहे. तर ज्याच्या ध्वजावर बैलाचं चिन्ह आहे अशा प्रकारचे भगवान शंकर त्यांनी आपला ते ध्वज लपवून टाकला, दुसऱ्या कुण्या तरी कपड्यानं त्याच्यावर गुंडाळून टाकलं आणि हे महादेव आहेत असं अर्जुनाला ओळखू येऊ नये असं सगळं केलं. आपल्या अंगावर असे पांढरे पांढरे काहीतरी पट्टे ओढले, जसे आजही ते मिलिटरीचे लोक करतात. आपल्या चेहऱ्यावर काळं बिळं इकडून तिकडून असे पट्टे ओढतात. अंगावरही वेगळ्या वेगळ्या रंगाचे कपडे असतात, आपल्यासारखे कपडे नसतात त्यांच्या अंगावर. त्या जंगलामध्ये झाडाझुडपामध्ये ते लपून जावेत, ओळखू येऊ नये याच्याकरता तशा प्रकारचा तो वेश बनवलेला असतो. तसंच त्या भगवान शंकरांनी सुद्धा केलेलं आहे. आपल्याही चेहऱ्यावर असे काही पट्टे ओढलेले आहेत, शरीरावर ओढलेले आहेत, चेहऱ्यावर ओढलेले आहेत, कमरेला एक कसा तरी कपडा गुंडाळलेला आहे, ध्वजचिन्ह लपवून टाकलेलं आहे. आणि असे ते किरात रूपात तयार झालेले भगवान शंकर हातामध्ये धनुष्य घेऊन, बाण घेऊन त्या जंगलामध्ये फिरत फिरत तिकडं आलेले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे गणही आहेत, पण तेही भिल्ल वेशातच आहेत. जणू हे महादेव म्हणजे त्या भिल्लांचा राजा असावा आणि बाकीचे सगळे त्यांचे गण म्हणजे त्यांचे ते सैन्य असावेत. अशा प्रकारच्या वेशामध्ये भगवान शंकर त्या जंगलामध्ये त्या पर्वतावर फिरत फिरत आलेले आहेत. आणि योगायोगाने एक राक्षस, कोणीतरी मूक नावाचा राक्षस, तो अर्जुनाला मारण्याकरता म्हणून अर्जुनाच्या दिशेनं धावायला लागलेला आहे. असं वर्णन केलं या ठिकाणी की दुर्योधनानेच त्या असुराला, त्या राक्षसाला प्रवृत्त केलं होतं की अर्जुन तपश्चर्या करत आहे दिव्यास्त्र मिळवण्याकरता. तर त्या तपश्चर्येमध्ये तू व्यंग निर्माण करावं, अडचण निर्माण करावी, जमलं तर अर्जुनाला समाप्तही करून टाकावं, खतम करून टाकावं, नाही जमलं तर खतम करायला निदान त्या तपश्चर्येमध्ये अडचण तरी निर्माण करावी. अशा प्रकारे त्या असुराला पाठवलं. त्याने ते डुकराचा वेश धारण केला आणि अर्जुनाच्या दिशेनं असं मोठ्या धावत चालला. पर्वतासारखं असं ते डुकर, मोठं ताकदवालं, भयानक दिसणारं. अनेक पर्वत शिखरांना तोंडानंच असं त्या ढूस मारून उलटून टाकणारं अशी ताकद त्याच्या अंगामध्ये. अनेक रस्त्यात येणारे झाडं झुडपं आपल्या ते तोंडाची अशी ढूस मारून उलटून टाकणार असं महाशक्तिशाली ते डुक्कर बनलेलं आहे. ते दैत्य सुकर बनलेला आहे आणि अर्जुनाच्या दिशेनं धावत येतो आहे. अर्जुनाने दुरूनच पाहिलं की एक डुक्कर आपल्या दिशेनं धावत यायला आणि मोठं भयंकर दिसायला लागलेलं आहे. आणि त्याच्याकडे पाहिल्याबरोबरच अर्जुनाच्या मनामध्ये शंका निर्माण झाली की हे काही चांगल्या इराद्याने आपल्याकडे येत नाही, कारण त्याचे डोळे लाल दिसायला लागले होते, त्याच्या अंगावरचे केस असे उभे राहिल्यासारखे दिसू लागले होते. आणि जर समजा एखाद्या कुत्र्याचे किंवा मांजराच्या अंगावरचे केस जर असे थाट उभे राहिले आणि ते आपल्याकडे जर बघू लागलं तर समजावं की आपल्याबद्दल त्याच्या मनात भावना काही चांगली नाही. याच्यावरून ओळखू येते आपल्याला की हे शत्रू रूपाने आपल्याकडे पाहत आहे. म्हणून एक तर त्याचा प्रतिकार करावा, नाहीतर त्याच्यापासून दूर तरी निघून जावं तर भला. आणि अशी त्या डुकराची अवस्था पाहिली. ते नजरेवरूनच त्या डुकराच्या समजून आलं अर्जुनाला की हा शत्रुभाव मनामध्ये धारण करून आपल्याकडे येत आहे.
ते 4 प्रकारची नजर असते म्हणून माणसाची. लाल डोळे होणे, सरस डोळे होणे, उज्ज्वल डोळे होणे आणि वक्र दृष्टी होणे, असे हे 4 प्रकारची दृष्टी असते म्हणून. उज्ज्वल दृष्टी म्हणजे एखादा मित्र मित्राला भेटायला जावा, कुठल्याच प्रकारची शंका त्याच्या डोळ्यामध्ये नाही, असे प्रकाशमान चमकणारे डोळे, प्रसन्न असलेले डोळे जर दिसत असतील तर समजावं की मित्रभावनेनं हा आपल्याकडे येत आहे. आपल्या पुत्राकडे पाहत असताना रसयुक्त डोळे असतात म्हणून, त्या डोळ्यामधून प्रेम वाहत असते, आवड वाहत असते ते आपल्या पुत्राबद्दल. आणि त्यानंतर शत्रूची जर दृष्टी असेल तर त्या डोळ्यामधून असा लाल रंग त्या डोळ्याचा दिसतो, जणू रक्ताने ते डोळे पूर्ण भरलेले आहेत. अशा प्रकारे क्रोध त्याच्या डोळ्यामध्ये भरलेला दिसतो. हे शत्रुभावनेनं येणाऱ्या व्यक्तीचं लक्षण आहे. आणि अजून एक लक्षण आहे वक्रदृष्टीने पाहणारा. वक्रदृष्टीने बहुतेक कामुक माणूस, एखाद्या स्त्रीबद्दल त्याच्या मनामध्ये जर कामभावना निर्माण झाली तर तो त्या स्त्रीकडे वक्रदृष्टीने पाहतो. अशा प्रकारची ती वक्रदृष्टी आहे, त्यालाच कटाक्ष असं म्हणतात. ते पुरुषाकडे असते आणि ते स्त्रियांच्याकडे सुद्धा असते ती तशा प्रकारची नजर, त्याला कटाक्ष असं म्हणतात. तर अशा 4 प्रकारच्या नजरेचं वर्णन इथे केलेलं आहे. आणि त्यापैकी या डुकराची जी नजर दिसत आहे ती शत्रुभावनेनं भरलेली नजर अर्जुनाला दिसायला लागली. आणि याच्या योगाने हा शत्रू होऊन माझ्याकडे येतोय आणि मला मारणार आहे असा मनामध्ये विचार त्या अर्जुनाने केला. आणि अर्जुनाने आपलं धनुष्य हातामध्ये घेतलं, एक बाण भात्यातून काढला, त्या धनुष्यावर जोडला, नेम धरला असा त्या डुकराचा. ते डुकर त्याच्या दिशेने येत आहे, म्हणजे डुकराच्या तोंडाचा नेम धरलेला आहे. आणि त्या डुकराच्या पाठीमागेच पळत पळत ते भिल्ल येतो आहे. ते भिल्ल म्हणजे कोण आहे? महादेव. आणि दोघांनी एकदाच बाण सोडले त्या डुकरावर. पाठीमागून महादेवानं सोडला आणि समोरून अर्जुनाने सोडला. असं वर्णन केलंय की पाठीमागून सोडलेला महादेवाचा बाण डुकराच्या पाठीमागून शरीरामध्ये शिरला, समोरून पुढे निघाला आणि पुन्हा जमिनीमध्ये गेला. तिथं जमिनीवर पडला नाही, जमिनीमध्ये गेला, थांबला नाही. एवढा वेगवान तो बाण. आणि अर्जुनाने मारलेला बाण समोरून तोंडामधून शिरला आणि पाठीमागून बाहेर निघाला, पण तो जमिनीत शिरला नाही, तो तसाच जमिनीवर पडला. आणि या दोघांच्या बाणाच्या माराने तो दैत्य जो होता तो त्या ठिकाणी मरण पावला. आणि मग महादेवाने सांगितलं की म्हणले जा रे, ते आपण केलेली शिकार आहे. ते भिल्ल म्हणायला लागला आपल्या साथीदारांना, जा रे म्हणले, ते आपण केलेली शिकार आहे आणि तिथं आपला बाण पडलेला आहे, तो बाण घेऊन या. ती शिकारही आपलीच आहे. आणि इकडे अर्जुन सुद्धा तो बाण घेण्याकरता म्हणून त्या ठिकाणी येऊन पोहोचला. आता तो बाण अर्जुनाचाच होता, महादेवाचा नव्हता. महादेवाचा तर जमिनीमध्ये गेला. पण त्या महादेवाच्या सौंगड्याला, त्या गणाला काय माहिती आहे हे बाण पडलेला कोणाचा आहे? त्याचं म्हणणं आपल्या महादेवानं मारलेला आहे, महादेवाचा बाण. ते म्हणले, कोण आहेस तू? हे बाण उचलायचा नाही, हे बाण आमच्या राजाने, आमच्या सेनापतीने तो बाण मारलेला आहे आणि तो बाण आमच्या सेनापतीचा आहे, त्याला हात लावायचा नाही. तो बाण आमचा. अर्जुनानं सांगितलं की हे मी मारलेला बाण आहे आणि तुम्हाला जर हे पाहायची असेल परीक्षा तर ते बाण हातामध्ये घेऊन बघा, त्याच्यावर माझं नाव लिहिलेलं आहे.
खून आहे म्हणला माझ्या बाणाची. ते भिल्लानं सांगितलं, ए म्हणले ते मला काही सांगू नको, आमचा बाण आहे, ते आम्ही मारलेला बाण आहे आणि ते मीच घेऊन जाणार आहे. अशा प्रकारे अर्जुनात त्याच्यामध्ये वादावाद व्हायला लागले. म्हणजे तुला माहीत आहे का आमचा राजा कोण आहे ते, त्याची ताकद काय आहे माहीत आहे का तुला? अर्जुनानं सांगितलं, उगं बडाया मारू नको, कोण तुझा राजा आहे त्याला समोर ये म्हणा, आणि तुझ्यासारख्या चिल्लर माणसासंग मी युद्ध करायलाही तयार नाही मी. कारण एखाद्या सिंहानं एखाद्या उंदराला मारणं म्हणजे काही मोठेपण आहे का त्याला? म्हणून सिंहानं उंदराच्या नादी लागायचं नाही. म्हणून तू जाय म्हणले, तुझ्या त्या मालकाला सांग की असं असं म्हणाले म्हणून, आणि त्याला माझ्याकडे पाठवून दे, म्हणजे आम्ही दोघं जण बघून घेतो काय करायचं. त्यानं जाऊन सांगितलं महादेवाला, आणि मग महादेव समोर आले आणि दोघांची पुन्हा अशा प्रकारे चर्चा सुरू झाली, बोलणं सुरू झालं. महादेव म्हणायला लागले तो बाण माझा आहे, अर्जुन म्हणायला लागला आमचा आहे. म्हणजे तू तपश्चर्या करायला बसलास, तपश्चर्या करणाऱ्या माणसाचं जवळ बाण काय करायचा आहे? साधूचा वेश आहे तुझा फक्त, तू काय खरा साधू हास काय? साधूला कशाला पाहिजे हे धनुष्यन बाणन? अर्जुन म्हणला जास्त बोलू नको म्हणला, तू मी क्षत्रिय आहे म्हणला, राजा आहे म्हणला, आणि हे धनुष्य बाण हे माझं आयुध आहे म्हणलं, माझं दुसऱ्याचं संरक्षण करण्याकरता मी माझ्याजवळ ठेवलेलं आहे. जास्त बोलू नको म्हणले, तुला युद्ध करायचं असेल तर समोर ये आणि माझ्याबरोबर युद्ध कर. त्यावेळेस तो भिल्ल काही बोलायला तयार नाही. तो म्हणायला लागला मग कर, चल सुरुवात होऊ दे. आणि अर्जुनाने एक बाण मारला त्या भिल्ला, ते भिल्लाच्या शरीरातच गडप झाला, कुठं गेला पताच लागला नाही. याच्या शरीरामध्ये जो हा बाण निघून गेला, असं कसं काय झालं असेल? पुन्हा दुसरा बाण घेतला, तोही मारला, तोही तिकडंच गेला. असे जेवढे बाणं होते तेवढे मारले, पण एकही बाण परत आला नाही. शेवटी अक्षय भाता असलेला अर्जुनाचा रिकामा झाला. कधीच रिकामा न होणारा तो भाता तो रिकामा झाला. अर्जुनाला वाटलं काहीतरी हे वेगळी गोष्ट आहे, हे साधारण माणूस नाही. शेवटी अर्जुनाने तलवार हातामध्ये घेतली आणि तलवार मारली महादेवाच्या डोक्यामध्ये. तर महादेवाच्या डोक्याला तर काही परिणाम झाला नाही त्याचा, पण तलवारीचे मात्र 25 तुकडे झाले. हे मला असं कसं काय झालं? आणि त्यावेळेस मग अर्जुनाला कळलं की हे माझी परीक्षा घेण्याकरता म्हणून भगवान शंकरच तर आले नसतील. आणि मनोमन अशा प्रकारे भगवान शंकराची आठवण केली की म्हणले हे भगवान शंकर, तुमचीच आराधना मी करत होतो, तुमचीच उपासना करत होतो, आणि या रूपाने जर तुम्ही मला दर्शन देत असाल, तुम्ही जर खरेच भगवान शंकर असाल तर मला खऱ्या स्वरूपामध्ये दर्शन द्या. आणि तुमच्यावर मी बाण सोडले याबद्दल मला क्षमा करा. तुम्हाला मी काहीतरी वेडंवाकडं बोललो याबद्दल मला क्षमा करा, अशा प्रकारची प्रार्थना केली. आणि मग भगवान शंकर प्रगट झाले. भगवान शंकरांनी सांगितलं, म्हणले अर्जुन, अरे तुझी परीक्षा बघितली मी, क्षमा वगैरे मागायची काही गरज नाही, हे सगळं सोंग मीच केलं, मीच तुला प्रवृत्त केलं म्हणले युद्ध करण्याकरता, आणि तू तुझा क्षत्रियाचा बाणा सोडला नाही, आणि मी तुला जे अस्त्र देणार आहे हे अस्त्र सांभाळण्याची योग्यता तुझ्यात आहे, हेही मला कळालं म्हणले. याच्यावरून आधी परीक्षा तर घ्यावं लागेल की नाही? बाया भांडं घ्यायचं झालं, ते मडकं घ्यायचं झालं तर ते 10 रुपयाच्या मडक्याला 10 भाऱ्या वाजून बघतात, असं इकून तिकून इकून तिकून. शेवटी त्याच्यात पाणी घालून बघतात, जर गळना गेलं तर मग चांगलं आहे म्हणून घरला घेऊन येतात. साधं 10 रुपयाचं मडकं, अहो 10 रुपयाचं काय, 5 रुपयाची कोत्रीम घ्यायची झाली तरी माणसं बघतात की नाही, इकून बघ तिकून बघ तिकून बघ इकून बघ. त्याला फुलंच कसे आले, याला धनेच लागाय सुरू झाले, हे काड्याच लई मोठ्या मोठ्याल्या झाल्या. अरे द्या, घ्यायलाच केवढ्याची तू, काय चौकशी करायला? शेवटी शेतकरी माणूस आहे बिचारा, झाला असेल, वाढली असेल थोडीफार.
पण माणसं चौकशा करतात. मग साधी 5 रुपयाची वस्तू घ्यायची झाली तर एवढी चौकशी, पण दुसऱ्या गोष्टी काही घ्यायच्या करायच्या झाल्या तर तिथं चौकशीच नाही महाराज. खताचं पोतं घ्यायचं झाल्यावर चौकशी राहते की? हां हां, वजन करून आणता घरला 50 किलो. हां त्याच्याच मनावरती किती पॅक आहे की काय नाही की त्याच्यावर आकडा लिहिलेलं राहते. भरते वेळेस 50 किलो. मग आता भरते वेळेस 50 किलो म्हणल्यावर इथवर येईपर्यंत काय काय झालं त्याचं? किती गळाला असेल मधलं? ते हुक मारून ते इकडून तिकडं वळ, तिकडून इकडं वळ. प्रत्येक बाबतीत कापसाच्या बॅगा तशाच 700 ग्राम म्हणून आपल्याला देतात. किती राहतात कोण मोजून बघितले? बरं, घरला येऊन तर मोजा. घरी येऊन मोजलं नाही कोणी. ते शेतकऱ्याचं असंच गबाळ खात आहे. असो, तर भगवान शंकर म्हणतात की वा तुला पाशुपत अस्त्र देण्याकरता मी आलेलो आहे आणि म्हणून तुझी थोडीफार परीक्षा घ्यावाच लागेल की हे पाशुपत अस्त्र दिल्याच्या नंतर तुझी योग्यता आहे की नाही हे सांभाळायची. नाहीतर एखाद्या कुमारी हाती दिलेली शस्त्रे असं होऊन जाईल. एखाद्या लहान लेकराच्या हातामध्ये धारदार शस्त्र द्यावं, त्याला ते कसं वापरायचं काय नाही कळते का? काही कळत नाही, आपलाच हात तोडून घेईल. आणि अशा प्रकारे अर्जुनाला सांगितलं की हे पाशुपत अस्त्र मी तुला देत आहे आणि हे अस्त्र म्हणजे साधी गोष्ट नाही. या अस्त्राचा प्रयोग जर केला तर एका प्रयोगामध्ये संपूर्ण विश्व जाळण्याची ताकद आहे. याच्यात तिन्ही लोक जाळून टाकील, स्वर्ग मृत्यू पाताळ 14 भुवन जाळण्याची ताकद आहे एका बाणामध्ये आहे. असा हे बाण आहे. एकही प्राणी जिवंत राहणार नाही. गवताच्या काडीपासून सगळ्याच्या सगळं जळून भस्म होऊन जाईल. आताचे अनुभवमय असेच आहे की नाही? हिरोशिमा नागासाकी या 2 शहरावर अणुबॉम्ब टाकले दुसऱ्या महायुद्धामध्ये. अजूनही त्या गावामध्ये लेकरं चांगले जन्माला येणार म्हणा. लुळे पांगळे आंधळे असे देवाकडे कुबडे बिमार असलेले अल्पवयीन असे लेकरं अजूनही जन्माला आहे तिथे येतात. किती वर्ष झाले? 50 वर्ष होऊन गेली. तर हे अणुबॉम्ब माणसानं तयार केलेला आणि ते महादेवाच्या हातातलं पाशुपत अस्त्र आहे. या अणुबॉम्बपेक्षा कितीतरी मोठी ताकद आहे. त्रिभुवनाला जाळण्याची ताकद आहे. म्हणजे त्याच्यात एकही प्राणी जिवंत राहणार नाही याचा जर प्रयोग केला तर. म्हणून याचा प्रयोग अशाच वेळी करायचा की प्रयोग केल्याशिवाय, हे बाण वापरल्याशिवाय आता पुढचा व्यक्ती आपल्याला योद्धा आवरणार नाही. नाहीतर तो आपल्या सगळ्याला भस्म करून टाकेल. असं त्याच्यापासून जर धोका दिसला तरच हे बाण वापरायचं. नाहीतर अज्ञानी लोकांवर किंवा साधारण युद्ध करणाऱ्या लोकांच्यावर, ज्याच्याकडे ही शक्ती नाही अशा माणसावर, दुबळ्या माणसावर जर याचा प्रयोग केला तर हे सगळ्याला खतम करून टाकेल. अशा काही महत्त्वाच्या गोष्टी अर्जुनाला सांगितल्या भगवान शंकरांनी आणि सांगितलं की या युद्धामध्ये तुमचा विजय होणार आहे. मस्तकावर हात ठेवला अर्जुनाच्या आणि भगवान शंकर त्याच ठिकाणी अंतर्धान झाले. पाशुपतास्त्र मिळाल्याच्या नंतर पुन्हा अर्जुनाने इंद्रदेवाची सुद्धा आराधना केली. इंद्रदेवही प्रसन्न झाले. इंद्रदेवाने सुद्धा आपले अस्त्र अर्जुनाला दिले आणि अशा प्रकारे भगवान शंकराचा हा जो अवतार आहे हा किरात अवतार, किरातेश्वर अशा प्रकारचा अवतार या ठिकाणी भगवान शंकराने धारण केला. आणि या अवताराचं जो कोणी वर्णन करतो, जो कोणी हे कथाश्रवण करतो, त्याच्या सर्व प्रकारच्या कामना पूर्ण होतात. अशा प्रकारचं फळही, फलश्रुती या ठिकाणी सांगितलेली आहे.
आणि ही कथा नंदिकेश्वर महाराजांनी पूर्ण केलेली आहे. सनत कुमारांना ही कथा सांगत आहेत. आणि पुन्हा नंदिकेश्वर महाराज म्हणायला लागले की मी आता तुम्हाला विस्ताराने 12 ज्योतिर्लिंगाची कथा सांगणार आहे. आणि म्हणून थोडक्यात या खंडामध्ये त्या 12 ज्योतिर्लिंगाचा नामनिर्देश तेवढा केलेला आहे आणि त्याची थोडी थोडी कथा सांगितलेली आहे. आणि हा खंड पूर्ण केलेला आहे. शतरुद्र संहिता नावाचा हा खंड या ठिकाणी पूर्ण होतो. आणि इथून पुढे कोटिरुद्र संहिता नावाचा खंड सुरुवात होतो. कोटिरुद्र संहिता. आणि या कोटिरुद्र संहिता नावाच्या खंडाच्या सुरुवातीला व्यास महाराजांनी फार सुंदर अशा प्रकारचं मंगलाचरण केलेलं आहे. यो धत्ते निजमायैव भुवनाकारं विकारोज्झितो यस्याहु करुणाकटाक्ष विभवो स्वर्गापवर्गाभिधो प्रत्यग्बोध सुखाद्वयं हृदि सदा पश्यन्ति यं योगिनस्तस्मै शैलसुताञ्चितार्धवपुषे शश्वन्नमस्तेजसे. अशा प्रकारचं मंगलाचरण या ठिकाणी केले. भगवान शंकराला नमस्कार केलेला आहे आणि त्या शंकराचं वर्णन करून केलेलं आहे की जो भगवान शंकर निर्विकार असून सुद्धा आपल्या मायेच्या द्वारा विराट अशा विश्वाचा आकार धारण करतात. त्याचबरोबर स्वर्ग आणि अपवर्ग म्हणजेच मोक्ष ज्यांच्या केवळ कृपादृष्टीच्या योगाने भक्ताला प्राप्त होत असतं. यस्याहु करुणा कटाक्ष विभवो स्वर्गापवर्गाभिधौ प्रत्येक बोध सुखाद्वयं हृदि सदा पश्यन्तियम योगिना. आणि जे योगी लोक याच भगवान शंकराला तो प्रत्येक बोध म्हणजे आत्मस्वरूप आहे अशा ज्ञानाने त्याचं ध्यान करतात. सुख आणि अद्वय अशा स्वरूपाचा तो भगवान शंकर आहे अशा प्रकारे मनामध्ये चिंतन करतात योगी लोक त्या भगवान शंकराचे. तस्मै त्या भगवान शंकराला शैलसुतांचितार्धवपुषे पार्वती मातेला ज्याने आपलं अर्ध शरीर अर्पण केलेलं आहे. शश्वन नमस्तेजसे अशा त्या भगवान शंकराला तेजस स्वरूपी असलेल्या भगवान शंकराला आम्ही निरंतर नमस्कार करतो असं म्हणून व्यास महाराजांनी या ठिकाणी भगवान शंकराची वंदना केलेली आहे. आणि त्यानंतर कोटिरुद्र संहिता नावाच्या या स्कंधाला या खंडाला सुरुवात केलेली आहे. या कोटिरुद्र संहितेमध्ये विशेषत्वाने 12 ज्योतिर्लिंगाचं वर्णन करण्यात आलं की कोण्या लिंगाची स्थापना कोण्या प्रसंगामध्ये झालेली आहे. त्या सर्व लिंगाच्या स्थापनेच्या पाठीमागे काय काय घटना घडलेल्या आहेत या सर्वाचं विस्ताराने वर्णन या कोटिरुद्र संहितेमध्ये करण्यात आलेलं आहे. तर त्याच्यामध्ये प्रथमतः 12 ज्योतिर्लिंगाचे नावं सांगितले. आणि हे 12 ज्योतिर्लिंगाचे नावं जो कोणी सकाळी सकाळी उठल्याबरोबर झोपेतून याचा उच्चार करतो त्याचे सर्व प्रकारचे पाप जळून भस्म होतात अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. तर ते 12 ज्योतिर्लिंगाचं स्तोत्र या ठिकाणी फार छोटंसं आहे. 4च श्लोकामध्ये 12 ज्योतिर्लिंगाचं वर्णन करण्यात आलं. तर मी पुढे म्हणणार आहे आणि आपण सगळ्यांनी ते 12 ज्योतिर्लिंगाचं स्तोत्र पाठीमागं म्हणायचं. सोपं आहे, फार काही अवघड नाही. सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुनम उज्जयिन्यां महाकाल मोंकारे परमेश्वरम
केदारं हिमवत्पृष्ठे डाकिन्यां भीमशङ्करं वाराणस्याञ्च विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे वैद्यनाथं चिताभूमौ नागेशं दारुकावने सेतुबन्धे च रामेशं घुष्मेशं तु शिवालये द्वादशैतानि नामानि प्रातरुत्थाय यः पठेत् सर्वपापैर्विनिर्मुक्तः सर्वसिद्धिफलं लभेत्। जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। अशा प्रकारे हे 4 श्लोक आपण सगळ्यांनी चांगले म्हणले, धन्यवाद. छानपैकी जमलं. सोपं आहे, फार काही अवघड नाही. या श्लोकाचा अर्थ असा आहे, सौराष्ट्रे सोमनाथांचे. सोमनाथ नावाचं पहिलं ज्योतिर्लिंग कुठं आहे? सौराष्ट्रामध्ये आहे. सौराष्ट्र म्हणजे गुजरात. गुजरातमध्ये सोमनाथ. श्रीशैले मल्लिकार्जुनम. मल्लिकार्जुन कुठं आहे? श्रीशैल्य पर्वतावर, कर्नाटकमध्ये, आंध्रामध्ये. उज्जैन्याम महाकाल, मध्य प्रदेश. उज्जैनीला कोण आहे? महाकाल आहे. ओंकारे परमेश्वर, ओंकारेश्वर त्या ठिकाणी परमेश्वर म्हणतात त्याला. केदारम हिमवत पृष्ठे, हिमालयाच्या पाठीवर केदारनाथ आहे. डाकिन्याम भीमशंकरम, इथं आपलं भीमाशंकर कुठं आहे? सह्याद्री पर्वतावरच. त्याला डाकिन्या पर्वत असं म्हणतात, डाकिनी पर्वत. तर त्या ठिकाणी भीमाशंकर आहे. वाराणस्यांच विश्वेशम, वाराणसीमध्ये कोण आहे? विश्वेश्वर आहे, विश्वनाथ आहे. आणि त्र्यंबकम गौतमी तटे, गौतमी तटे म्हणजे गोदावरीच्या तीरावर. त्र्यंबकेश्वर आहे म्हणजे ब्रह्मगिरी पर्वतावर. वैद्यनाथम चिताभूमौ, वैद्यनाथ हा कुठं आहे? चिताभूमीमध्ये आहे. आता हे वैद्यनाथ जो आहे, आपण इथं परळीला आहे असं म्हणतो आपण, पण हे वैद्यनाथ अजून एका ठिकाणी त्याचं वर्णन केलेलं आहे. झारखंडमध्ये हे वैद्यनाथ नावाचं एक ज्योतिर्लिंग आहे. तिथेही वैद्यनाथच म्हणतात त्याला, आणि आपण परळीला सुद्धा वैद्यनाथच म्हणतो. शंकराचार्यांनी परल्याम वैद्यनाथंच, शंकराचार्यांनी असं वर्णन केलं. आणि इथं चिताभूमौ वैद्यनाथम असं केलेलं आहे. नागेशम दारुकावने, आणि नागनाथाबद्दलही थोडासा वाद आहे. आपण औंढ्याला नागनाथ म्हणतो, ज्योतिर्लिंग म्हणतो, पण शंकराचार्यांनीही वर्णन केलेलं आहे की द्वारकेच्या जवळ दारुकावन नावाचं क्षेत्र आहे, आणि त्या क्षेत्रामध्ये नागनाथ नावाचं ज्योतिर्लिंग आहे. म्हणून आपलं हे औंढ्याचं ज्योतिर्लिंग आहे असं नक्की नाही. तर ते द्वारकेच्या जवळ तिथं नागनाथ, नागेशम दारुकावने. दारुकावने म्हणजे द्वारकावनामध्ये. महादेवाचं आहेच की ठिकाण, यालाही नागनाथच म्हणतात, पण हे ज्योतिर्लिंग नाही एवढंच. हे ज्योतिर्लिंग नाही. 12 ज्योतिर्लिंग आहेत. मग आता महादेवाची मंदिरं खूप आहेत. महादेवाच्या मंदिराला कमी नाही. करोडोनं महादेवाची मंदिर आपल्याला पाहायला मिळतात. आता हे शिंगणापूर आपण जातो, महादेवाचं मंदिर आहे ते, पण ज्योतिर्लिंग नव्हते. असे बरेचसे ठिकाणं.
तर हे ज्योतिर्लिंगाचं वर्णन आहे. द्वारकेच्या जवळ असलेला जो नागेश आहे ते ज्योतिर्लिंग आहे. हा नागेश हे ज्योतिर्लिंग नाही, महादेवाचं मंदिर आहे, वाद नाही. सेतुबंधेच रामेशम, सेतुबंधावर कोण आहे? रामेश्वर आहे. घृष्मेशम तू शिवालय, घृष्णेश्वर इथं वेरूळला, औरंगाबाद, दौलताबादच्या पलीकडून वेरूळ अजंठा लेण्या ज्या आहेत की नाही, त्या वेरूळमध्येच गावात घृष्णेश्वर आहे. आणि थोडंसं गावाच्या पूर्व दिशेला गेलं की ते वेरूळच्या लेण्या, पर्वतामध्ये कोरलेल्या त्या सगळ्या लेण्या आपल्याला बघायला मिळतात. तर अशा प्रकारचे हे 12 ज्योतिर्लिंग आहेत. सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकाल, ओंकारेश्वर, केदार, भीमाशंकर, विश्वेश्वर, त्र्यंबकेश्वर, वैद्यनाथ, नागेश, रामेश आणि घृष्णेश्वर अशा प्रकारचे हे 12 ज्योतिर्लिंग आहेत. या 12 ज्योतिर्लिंगाचं खूप महत्त्व या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर सगळ्याच्या सगळ्या काही 12 ज्योतिर्लिंगाचं वर्णन आपल्याला करता येणार नाही, पण 1-2 ज्योतिर्लिंगाचं महात्म्य आपण बघूया. आपल्या इथं जवळच पहिल्यांदा केदारनाथाचं वर्णन करू आपण. हिमालयावर असलेले केदारनाथ, त्या केदारनाथाची कथा या ठिकाणी सांगितलेली आहे की नर आणि नारायण असे 2 ऋषी पूर्वीच्या काळामध्ये होऊन गेले, नर नारायण. त्यापैकी नारायणाचा अवतार म्हणजेच भगवान कृष्ण परमात्मा आणि नर नावाच्या ऋषीचा अवतार म्हणजेच अर्जुन आहे. कृष्ण आणि अर्जुन हे नर नारायणाचे अवतार आहे. तर असे ते नर नारायण फार पुरातन अशा प्रकारचे ऋषी, आणि ते त्या ठिकाणी तपश्चर्या करायला लागले. आणि तपश्चर्या करत असताना दररोज शिवलिंग स्थापन करायचं, महादेवाचं आवाहन करायचं आणि महादेवाचं आवाहन करून महादेवाची पूजा त्या ठिकाणी करायची, अशा त्यांचा दररोजचा नियम होता. आणि त्या नियमाला अनुसरून आवाहन त्यांनी केल्याबरोबर भगवान शंकर त्या ठिकाणी यायचे आणि त्यांची पूजा स्वीकार करायची आणि भगवान शंकर तिथून निघून जायचे. अशा प्रकारे बरेच दिवस चालत राहिलं. आणि एक दिवस भगवान शंकर त्यांच्या त्या पूजेवर प्रसन्न झाले आणि त्यांना म्हणायला लागले की तुमच्या पूजेवर मी प्रसन्न आहे, तुम्ही माझी आराधना केलेली आहे, तर मी प्रसन्न आहे तुमच्यावर, तर काय वरदान मागायचं असेल तर मागा. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं व तुम्ही कायमस्वरूपी या ठिकाणी स्थानापन्न व्हावं, हे दररोजचं जाणं येणं तुम्ही करू नये, इथंच कायमचं राहून जावं. जसा आम्हाला पूजेचा लाभ मिळतो, दर्शनाचा लाभ मिळतो, तशा हजारो लोकांचा उद्धार तुम्ही करावा या ठिकाणी राहून, अशा प्रकारची विनंती त्यांनी केली. कारण त्यांना स्वतःला तर काही मागायचं नव्हतं, कारण ते साधू होते, ऋषी होते, आणि म्हणून त्यांना स्वतःला काही हे मला पोरगच व्हावं किंवा मला संपत्तीच मिळावं असं काही मागायचं नव्हतं. आणि म्हणून त्यांनी सगळ्या लोकांचं कल्याण करण्याकरता या महादेवानी इथं राहावं अशी विनंती केली असता भगवान शंकर कायमस्वरूपी त्या ठिकाणी राहिले आणि सर्व लोकांचा उद्धार ते त्या ठिकाणी आजपर्यंतही करत आहेत. अशा प्रकारे जो कोणी त्या बद्रीनाथाची यात्रा करतो, जो कोणी बद्रीनाथाचं दर्शन घेतो, त्याचा उद्धार होतो, त्याला मोक्ष प्राप्त होतो, तो पुन्हा कधी जन्माला येत नाही असं त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. सर्व त्याचं पाप धुतल्या जातं आणि तो पुन्हा कधी जन्माला येणार नाही अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. एवढंच नाही तर त्या बद्रीनाथाला जाता जाता आता तरी सुविधा झाल्या तिथं जाण्याकरता, तरी अजूनही तेवढ्या सुविधा नाही. एक तर पायी जावं लागतंय, नाहीतर मग ते तिथल्या त्या घोड्यावर खेचरावर बसून जावं लागतंय, नाहीतर काही लोक पालखीमध्ये बसून वाहून नेतात. त्याला पैसे ऐकू हेलिकॉप्टर हां हां हां
आता ते आपल्यासारख्याची सोय नव्हती. पैसा पैशाची गोष्ट. सगळे लोक काही त्या व्यवस्थेनं तिथपर्यंत जाऊ शकत नाही. तर अशा प्रकारच्या सुविधा आता झालेल्या आहेत. पण त्या काळामध्ये, जुन्या काळामध्ये जावं तर पायी जावं, रस्तासुद्धा बरोबर नाही आणि हिंस्र असे जनावरं, पशु वगैरे त्या ठिकाणी राहायचे. हिमालयावरचे साप, भयंकर साप, हिमालयावरचे वाघ वगैरे असे ते. आणि ह्या सगळ्या गोष्टी सांभाळत जर कोणी त्या केदारनाथापर्यंत पोचला तर त्याला निश्चित मोक्ष मिळणार अशा प्रकारचं हे आशीर्वाद महादेवांनी दिलेला आहे. आणि जर समजा काही कारणानुसार अर्ध्या वाटत जर त्याचा मृत्यू आला, दर्शन झालं नाही केदारनाथाचं, तर काय होईल त्याचं? तर म्हणले अर्ध्या रस्त्यामध्ये जरी तो मरण पावला तरी तो मोक्षच प्राप्त होणार त्याला, तो अलीकड थांबणारच नाही. अशा प्रकारचं महात्म्य त्या केदारनाथाचं वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग पुढे भीमाशंकरचं वर्णन केलेलं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्येच असलेलं हे सह्याद्री पर्वत आणि त्या सह्याद्री पर्वतावर भीमाशंकर नावाचं एक स्थान आहे. आता वाहनं तिथपर्यंत चालले जातात, तरी पण अजूनही खूप अवघड अशा प्रकारचा रस्ता. हां, पाऊस चालू राहते, सतत पाऊस पडणारी जागा आहे ती. आणि अशी भयंकर ते जंगलच तशा प्रकारचं, म्हणजे ते डोंगर पर्वतच तशा प्रकारचा. तिथं काहीच उगवना, खायला तिथल्या लोकायला काही उगवना, असे ते पडीक जमीन असल्यासारखं, वाळवंट असल्यासारखं असं सगळा दगडाचाच पर्वत आहे, काय उगवल ते. आणि म्हणून फार भयंकर अशी परिस्थिती आजही तिथं आहे. तर पूर्वीच्या काळात तर अजूनही त्याच्यापेक्षा भयंकर. तर त्या पर्वतावर एक कोणीतरी राक्षसीन राहत होती आणि त्या राक्षसीनेला एक मुलगा होता. त्या मुलाचं नाव होतं भीम आणि तो मोठा भयंकर होता. तर त्या भीमाने एक दिवस आपल्या माईला जाऊन विचारलं की माय, तू एकटीच मला घेऊन इथं या पर्वतावर राहतेस, या निर्जन अरण्यामध्ये राहतेस, इथं ना खाण्याची सोय ना पिण्याची सोय, अशा भयंकर या अरण्यामध्ये तू एकटी येऊन राहतेस, याचं काय कारण आहे? माझा बाप कुठं आहे? म्हणजे भाऊबंद कोणी असतीलच की, ते कुठं आहात? तर तिनं सांगितलं, बापू म्हणले फार भयंकर अशा प्रकारची कहाणी आहे याच्या पाठीमागं. तुझा बाप आहे म्हणले कुंभकर्ण, रावणाचा छोटा भाऊ कुंभकर्ण, तो तुझा बाप आहे. आणि त्या कुंभकर्णाला रामाने मारून टाकलं. राम रावणाच्या युद्धामध्ये कुंभकर्ण युद्ध करायला आला आणि त्या कुंभकर्णाला कोणा मारलं? रामाने मारलं. तो कुंभकर्ण एकदा इकडं फिरत फिरत आला होता या पर्वतावर. मी दुसऱ्याचीच पत्नी होते. तिनं आपल्या पतीचं नाव सांगितलेलं आहे बघा, विराध. विराध नावाचा राक्षस माझा पती होता आणि त्यालाही रामानंच मारलं. त्या विराधाला सुद्धा कोण मारलं? रामानेच मारलं. आणि तो मेल्याच्या नंतर मी विधवा झालेली, मायबापाच्या घरी राहू लागले. पण ते मायबापाला आमच्या अशी सवय होती म्हणले की ते ऋषी लोकांना मारून खात होते. आणि म्हणून एक ऋषी, सुतीक्ष्ण नावाचा ऋषी, त्यालाही ते खायला गेले असता त्या ऋषीने शाप देऊन यांना भस्म करून टाकले. म्हणून मायबापही मरण पावले. रामाने त्या माझ्या नवऱ्याला, विराधाला मारून टाकलं. आणि विराध मेल्याच्या नंतर, मायबाप मेल्याच्या नंतर मी एकटी राहायला लागले या पर्वतावर येऊन. आणि या पर्वतावर एकदा कुंभकर्ण फिरत फिरत आला आणि त्याला मी दिसले आणि त्याने माझ्यावर बलात्कार केला.
आणि त्याच्या योगाने तुझी गर्भस्थापना झाली, म्हणून तू कुंभकर्णाचा मुलगा आहेस. त्या बाईनं खरं खरं सांगितलं, जे घटना घडली होती जशाला तशी सांगितली. तर अशा प्रकारे कुंभकर्णालाही त्या रामानं मारलं आणि माझं ज्याच्याबरोबर लग्न झालं होतं त्या विराधालाही रामानं मारलं आणि माझ्या मायबापाला त्या ऋषीनं शाप देऊन मारलं. अशा प्रकारे मी चहूबाजूने निराधार झाले आणि तुला एकट्याला घेऊन मी इथं राहायला लागले. अशा प्रकारची तिची कहाणी तिने सगळी सांगितल्याच्या नंतर या पोराला असं वाटलं की ज्या रामामुळे माझं सगळं कुटुंब उद्ध्वस्त झालं त्याचा मी बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या भीमाने काय केलं की तपश्चर्या करायला सुरुवात केली. भयंकर तपश्चर्या केली ब्रह्मदेवाच्या नावाने. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेव समोर आले आणि म्हणायला लागले, माग तुला काय पाहिजे ते. त्यानं सांगितलं, सगळ्या जगामध्ये माझ्यासारखा शक्तिशाली दुसरा कोणी राहू नये. तथास्तु म्हणून वरदान दिलं. ब्रह्मदेव निघून गेले आणि ह्या आपल्या शक्तीने इंद्रदेवाला पराभूत केलं. यानं स्वर्गावर कब्जा करून बसला. इंद्रदेवाच्या नंतर भगवान विष्णूबरोबर युद्ध करायला लागला. भगवान विष्णूला सुद्धा यानं युद्धामध्ये हरवलं आणि त्याच्यानंतर त्याला असं वाटलं की आपण पृथ्वीवर कब्जा करावा. सगळ्या पृथ्वीवरच्या राजे लोकांना त्याने हरवलं आणि पृथ्वीचा राजा झाला, सम्राट राजा झाला. आणि मग पृथ्वीवर त्याने सगळे यज्ञ याग जे धर्मकर्म आहे ते सर्वच्या सर्व बंद करून टाकले. तो मनमाने असा कारभार करायला लागला आणि याच्या योगाने त्या देव लोकांना अन्न पाणी मिळणार नाही, खायला प्यायला मिळणार नाही आणि ते सगळे देवलोक मरण पावतील, तो विष्णूसुद्धा मरण पावेल असा मनामध्ये विचार करून त्याने अत्याचार माजवला. त्यावेळेस सगळेच्या सगळे हे ऋषीमुनी साधुसंत भगवान शंकराकडे इंद्रादिक देव गेले. भगवान शंकराची प्रार्थना केली की म्हणले त्याने असा भयंकर त्रास दिलेला आहे, तर कृपा करून तुम्ही काय करा, त्याच्या तावडीतून आम्हाला सोडवा. आणि इकडे ज्या राजाला त्या भीमाने राक्षसाने पळून लावलं होतं न या पृथ्वीवर त्या राजाचा कब्जा केलेला होता, तो राजा महादेवाचा उपासक होता, भगवान शंकराची आराधना करणारा होता. आणि त्याने भगवान शंकराची आराधना करत असताना ओम नमः शिवाय या मंत्राचा, पंचाक्षर मंत्राचा विधिपूर्वक जप केलेला होता आणि पार्थिव लिंग स्थापना करून तो महादेवाची पूजा वगैरे करायचा. आणि त्या राजाला ह्या राक्षसाने बंदिवासामध्ये टाकलं, जेलमध्ये टाकलं, हातापायामध्ये बेड्या घातल्या आणि त्याच पर्वतावर सोडलं, त्या भीमाशंकरच्या पर्वतावर सोडलं. आणि त्याच पर्वतावर हा राजा पायामध्ये तशा त्या बेड्या असलेल्या अवस्थेमध्ये महादेवाची दररोज पूजा करायचा, त्याची पत्नीसुद्धा पूजा करायची. आणि मग कोणीतरी जाऊन सांगितलं त्या राक्षसाला की बाबा रे, तुझ्या विरोधात हा राजा काहीतरी अनुष्ठान करतो आहे आणि ते जाऊन बघ म्हणले, समाचार घे त्याचा, काय चाललंय त्याचं ते. आणि ज्यावेळेस तो राक्षस आला या राजाच्या समोर, तर हे महादेवाची पूजा करणं चालू आहे, पूजेचं सर्व सामुग्री जमा केलेली आहे आणि हे सगळं पाहिलं त्याने आणि त्याला भयंकर क्रोध निर्माण झाला. म्हणजे हे तू कशा करता करालास, मला संपवण्याकरता करतोस काय, मला मारण्याकरता करतोस काय. त्याला सांगितलं, बाबा तुला मारण्याकरता वगैरे मी हे काही करत नाही, महादेवाची उपासना मी पूर्वीपासूनच करतो आणि म्हणून ते महादेवाची उपासना माझी चालू आहे, तुला संपवण्याकरता नाही. आणि त्यावेळेस ते म्हणला की या महादेवाची उपासना करण्यामुळे जर तुम्हाला संपवणार असेल तर तुझं हे लिंगच मी ठेवणार नाही. त्या महादेवाची तो निंदा करायला लागला आणि महादेवाची त्याने बरीचशी अशी निंदा केली. महादेवाची पिंडच आता समाप्त करून टाकावं म्हणून त्याने तलवार काढली आणि त्या पिंडीवर अशी तलवार तो मारणार. एवढ्यामध्ये पिंडीला काही तलवारीचा स्पर्श झाला नाही, पण गंमत अशी झाली की त्या पिंडीमधून प्रत्यक्ष भगवान शंकर प्रगट झाले आणि भगवान शंकरांनी त्याची ती तलवार, त्याचे शेकडो तुकडे करून टाकले त्या तलवारीचे आणि एक बाण त्या भीमासुराला मारला आणि तो भीमासूर त्याच ठिकाणी समाप्त करून टाकला.
तो मारून टाकला आणि त्यावेळेस त्या राजाला मुक्त केलं त्या बेड्यामधून, त्या बंदिवासामधून. आणि त्या राजाला विचारलं, बाबा तुमची काय इच्छा आहे सांगा, तुमच्या या भक्तीवर मी प्रसन्न झालो आहे. तर त्या राजानं सांगितलं, बाबा तुम्ही कायमस्वरूपी या ठिकाणी राहावं, अनेक लोकांचा उद्धार करावा आणि ज्योतिर्लिंग म्हणून तुम्ही या ठिकाणी स्थापन व्हावं अशी इच्छा आहे. आणि अशा प्रकारे महादेवाने ते वरदान दिलं आणि त्या राजाकरता तो महादेव त्या ठिकाणी भीमाशंकर या नावाने प्रसिद्धीला आलेली आहे. आणि अशा प्रकारे त्या भीमाशंकरची ही सुंदर कथा या ठिकाणी वर्णन करण्यात आलेली आहे. आणि जो कोणी या कथेचं श्रवण करतो किंवा जो कोणी ही कथा सांगतो किंवा वाचतो, ऐकतो, त्याचे सर्व आपत्ती नाहीशा होऊन जातात. अशा प्रकारची फलश्रुती या ठिकाणी वर्णन करण्यात आलेली आहे. आणि ही भीमाशंकराची कथा पूर्ण करण्यात आलेली आहे. तर याच कथेबरोबर आपण आजची ही कथा पूर्ण करूया. उद्याही अजून एक दोन मुख्य लिंगाची कथा आपण बघूया की त्या लिंगाचं प्रागट्य कशा प्रकारे झालं. कारण आपल्याकडे आता दिवस फार कमी राहिले आणि कथा बऱ्याचशा राहिल्या, त्याच्यामुळं सगळ्या काही सांगता येतीलच असं नक्की नाही. म्हणून जेवढ्या सांगता येतील तेवढ्या सांगण्याचा आपण प्रयत्न करू आपल्या ह्या उरलेल्या दिवसामध्ये. आणि जे आपल्याला वेळ कमी पडेल तर मग ते भगवान शंकराला नमस्कार करू आणि आपण पूर्ण करू. आता आपल्याकडे फार कमी दिवस शिल्लक राहिलेले आहे. तर आजची झालेली सेवा ही भगवान शंकराच्या चरणी समर्पित करू आणि सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पांडुरंग भगवान की जय.